हाय गाईज, तुमचं स्वागत आहे न्यू ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा मिलिंद रोशनराव ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करीत आहे पुन्हा एकदा. आणि मला 2 जुलैबद्दल बोलायचं आहे. बरडगडावरती आता यात्रा भरणार आहे, तर खूप जण जाणार आहेत. त्याबद्दल बोलायचं आहे 2-3 शब्द. तर तुम्ही जरा समजून घ्या मला काय बोलायचं आहे आणि काय नाही. आताच्या 2 तारखेला जी बरडगडावरती यात्रा भरणार आहे, तर त्या यात्रेसाठी खूप पब्लिक जाणार आहे. मला माहिती आहे, गेल्या वर्षी पण खूप पब्लिक, जागा नव्हती उभा राहण्यासाठी, तर खूप पब्लिक जाते. नाचण्यासाठी जाते, कोणी जाते बघण्यासाठी, तर कोणी देवस्थाने बघण्यासाठी जाते. आणि निसर्ग तर बोलता नाही येणार एवढा चांगला निसर्ग आहे तिकडे, तर ते बघण्यासाठी कोणी जाते. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही जाताना काय काय घेऊन जाता, काय काय तिकडे टाकता, त्याविषयी मला बोलायचं. जास्ती काही नाही बोलणार, पण त्याविषयी मला सांगायचं आहे की यावेळेस तुम्ही जर जाणार आहेत तर जरा या गोष्टी पाळा. तुम्ही जो चिप्स वगैरे घेऊन जाणार आहेत, चिप्सचे पॅकेट वगैरे, तुम्ही थंड्याचे बॉटल्स किंवा काही जण पिणारे असतात ते असं घेऊन जातात, असं म्हणजे दारू वगैरे घेऊन जातात. आणि कोणी मच्छी मटण घेऊन जातात. तर जरा कृपया करून तिकडे ते घेऊन नका जाऊ. थंडा आणि चिप्स वगैरे घेऊन जाऊ शकता, पण तो कचरा तुम्ही स्वतःच्या बॅगेत पुन्हा आणून आणि कचरापेटी दिसेल तिथे टाकावा, असं माझी नम्र विनंती आहे तुमच्याकडे. आणि जो दारू वगैरे आणि मच्छी मटण आहे ते नेऊ नका, कारण की तिकडे देवस्थाने आहेत. तुम्हाला थोडीफार तरी वाटलं पाहिजे काहीतरी, का तिकडे देवस्थाने आहेत, तिकडे दारू आणि मच्छी कसे घेऊन जाऊ शकतो आपण. आपल्या त्याच्यात बसतच नाही यार, का तुम्ही तिकडे दारू आणि मच्छी मटण घेऊन जाताय, बरोबर नाही मिळत. आणि तुम्ही जे कचरा करणार म्हणजे खाऊ वगैरे घेऊन जाणार, त्याचा जो कचरा होणार आहे तो तुम्ही पुन्हा तुमच्या बॅगीमध्ये, बॅग तर घेऊन जाणार आहेत, चिप्स वगैरे घेऊन जाणार आहेत, तर ती चिप्सची पॅकेटे वगैरे आहेत ती तुम्ही पुन्हा त्या बॅगीमध्ये ठेवा आणि जिथे कचरापेटी दिसेल तिथे तुम्ही टाका. आणि अजून मला दुसरं काहीच नाही सांगायचं, कारण की तिथे स्वच्छता राखतील तर तुम्हालाच आवडेल तिकडे कधी पण जायला. कारण की बाहेरून पण कुणी येऊ शकतं तिकडे बघण्यासाठी, तर ते बघतील आणि आपल्या आसपासच्या एरियामध्ये जे असतील त्यांना कसे सांगतील की हे स्वच्छता राखत नाही. आणि आपल्या जो तिथला परिसर आहे तो तुम्ही जर स्वच्छ ठेवतील तर तुम्हालाच बरं वाटेल. तुम्ही दरवर्षी जात असतील किंवा यंदा जाणार आहेत तर याची काळजी घ्या, कारण की तुम्ही यंदा जर स्वच्छता ठेवली तर पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला जायला तिथे आवडेल. कारण की जेव्हा ही यात्रा भरते त्यानंतर एवढा कचरा होतो तिथे की दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच याच्यात एरियामध्ये जी माणसं असतात ती जातात तेव्हा त्यांना कितीतरी वाईट वाटत असेल की आमच्या एरियामध्ये बरडगडाच्या आसपासच्या गावामधले जेव्हा ते परत तिकडे जात असतील बघण्यासाठी, कारण की कधी पण कुणाला वाटत असेल की जावं इकडे फिरायला, तर ते तिकडे जात असतील तेव्हा ते काय बघत असतील की आमच्या इकडे यात्रा भरते, पण यात्रेत हा कचरा एवढा करून जातात की यात्रा भरलीच नाही पाहिजे. तर तुम्ही ह्याची काळजी घ्या. तर स्वच्छता राखा आणि एन्जॉय करा. आणि मला एवढंच बोलायचं होतं, याच्या व्यतिरिक्त काहीच ना बोलणार. पण तुम्ही यंदा जर जाणार असतील तर तुम्ही स्वच्छता राखा, अशी माझी नम्र विनंती आहे. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन, तर तुम्ही मला सपोर्ट करा. आणि अजून काही मी बोलत नाही. खूप एन्जॉय करा तिकडे, पण स्वच्छता राखा.